मुंबईमध्ये पावसानं थोडा जरी जोर धरला तरी मुंबईकरांच्या काळजात धस होतं, कारण त्याच्या डोळ्यांपुढे उभा राहतात 26 जुलै 2005च्या महाप्रलयाच्या आठवणी। आज त्या महाप्रलयाला 20 वर्ष पूर्ण झाली आहेत, मात्र आठवणी अजूनही ताज्या आहेत। या 2 दशकात मुंबापुरीत काय बदल झाला याचा घेतलेला हा मागोवा। मुंबईच्या महाप्रलयाची 2 दशकं। आजही मुंबईकरांच्या काळजात 26 जुलैची धडकी। दोन दशकांनंतर मुंबई किती बदलली? जुलै 2005 मुंबईकरांच्या मनात कायमचं घर करणारा दिवस। कारण याच दिवशी मुंबईत पाऊस अक्राळ विक्राळपणे कोसळत होता। कुणी ऑफिसमध्ये नाईट शिफ्ट करत होतं, कुणी कामाला निघालं होतं, तर कुणी शाळेत। दिवसभरात काय घडणार याची पुसटशी कल्पनाही मुंबईकरांना नव्हती, कारण मुंबईत ढगफुटी झाली होती। कुर्ला, सांताक्रूज, अंधेरी, सायन, माटुंगा, घाटकोपर, धारावी यासारख्या दाट वस्तीमध्ये असलेल्या भागांमध्ये पाणी गळ्यापर्यंत भरलं होतं। मिठी नदी पात्र सोडून उपनगरांमध्ये शिरली होती। रेल्वे सेवा, रस्ते, विमान वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्या होत्या। अनेक नागरिक घर, ऑफिस, शाळा, लोकल आणि बसमध्ये अडकून पडले होते। सुरक्षित जागा पाहून त्या ठिकाणी लोक आश्रय घेत होते, एकमेकांना धीर देत होते। अगदी खांद्या गळ्यापर्यंत पाण्यातून घर गाठण्यासाठी धडपड सुरू होती। मुंबईकरांना अन्न पुरवठा करण्यासाठी पहिल्यांदाच हवाई दलाची मदत घ्यावी लागली होती। मुंबईचा वीज पुरवठाही खंडित होता आणि कधी नव्हे तो माया नगरीचा संपर्क तुटला। निसर्ग मुंबईवर कोपला होता आणि मुंबई थांबली होती। त्या दिवशी दिवसभर पडणाऱ्या पावसानं विक्रम केला। एकाच दिवसात तब्बल 944 मिलीमीटर पाऊस कोसळला। हा पाऊस मुंबईच्या इतिहासातील गेल्या 100 वर्षांमधील सर्वात मोठा पाऊस होता। आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी करणारा हा पाऊस मुंबईकरांनी पहिल्यांदाच अनुभवला। या पावसामध्ये 1000हून अधिक मुंबईकरांनी आपला जीव गमावला होता। या पावसात बेस्टच्या 900 बसगाड्या, 37,000 रिक्षा, 4,000 टॅक्सी पाण्याखाली गेल्या। खासगी वाहनांची संख्या तर अद्यापही कळू शकलेली नाही। तब्बल 15,000च्या आसपास घरं उद्ध्वस्त झाली। पावसानं जवळपास 5.5 अब्ज रुपयांचं नुकसान झाल्याचं एका आकडेवारीतून समोर आलं। या पावसानंतर राज्य सरकारनं मुंबई महापालिकेनं चांगलाच धडा घेतला। भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी राज्य सरकारनं उपाययोजना सुरू केल्या। त्यासाठी पर्यावरणवादी अभ्यासक डॉक्टर माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली। या महाप्रलयानं शहरातील पायाभूत सुविधांच्या मर्यादा आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम दाखवून दिले। या घटनेनंतर प्रशासन आणि राज्य सरकारनं नाले सफाई, आपत्ती व्यवस्थापन, पाण्याचा निचरा करणाऱ्या व्यवस्थेच्या आधुनिकीकरणावर भर दिला। 20 वर्षांनंतर मुंबईमध्ये नेमकं काय बदललंय? पुराच्या अनुभवानंतर मुंबई शहरात पावसाचं व्यवस्थापन सुधारण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या। सखल भागात पाणी साचू नये यासाठी जागोजागी पंप बसवण्यात आले। पाण्याचा निचरा करण्यासाठी मोठमोठी 9 पंपिंग स्टेशन उभारण्यात आली आहे, त्यांची संख्या वाढवली जाते। पाण्याची साठवण करण्यासाठी भूमिगत टाक्याही बांधण्यात आल्या। शहरातील आपत्कालीन व्यवस्थापन सुधारलंय। आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठी विशेष दल स्थापन करण्यात आले। स्थानिक नागरिकांनाही प्रशिक्षण देऊन त्यांची मदत घेतली जाते। 26 जुलैचा धडा घेऊन नागरिकांमध्ये नैसर्गिक आपत्तीविषयी जागरूकता वाढली आहे। 20 वर्षांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय, त्यामुळे नैसर्गिक आपत्तींच्या काळात लोकांना सतर्क करणं, मदत पोहोचवणं, परिस्थितीचा अंदाज घेणं सोपं झालंय। मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे नागरिकांना वेळीच सतर्क केले जात आहे। हवामान विभाग, स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा नागरिकांना अलर्ट करणारे मेसेज दिले जात आहेत। एवढं सारं केलं तरी आजही मुसळधार पावसात मुंबईची अवस्था फार वेगळी नाही, हेही वास्तव आहे। 26 जुलै 2005चा तो पाऊस केवळ मुंबईकरांसाठी एक आठवण नाही, तर शिकवण देणारा इतिहास आहे। निसर्गाची ताकद
आणि शहरी व्यवस्थेची मर्यादा यांचं वास्तव सांगणारा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.